दाविता हाची दिवटा, बंद मोक्ष कळीकटा, शिष्टू हाची. महावैष्णव माऊली ज्ञानोबा शब्दाचं सांगोपांग असं सविस्तर आपल्याला महिमान वर्णन, त्याचा उपयोग, त्याचं कार्य व्यवस्थित रीतीनं मांडणी करून आपल्याला सांगतात. एका एका ओळीतून शब्दाची एक एक गोडवी गातात. हा जो शब्द आहे, मागच्या ओळीत सांगितलं की वडील असणाऱ्या अव्यक्ताच्या वंशात कुलदीपकासारखा प्रकाश देणारा सूर्यासारखा तळपणार आहे आणि आकाशाला आकाश पण देणार, आकाशाची सिद्धी करणार आहे. आणि या एकाच शब्द गुणानं आकाशाची सिद्धी होते. आणि पुन्हा सांगितलं की स्वतः जर पाहिलं तर आकाश पुष्पवत आहे, नगण्य आहे, पण तरी बी सर्व जगदरूपी फल त्यानंच निर्माण होतं, सिद्ध होतं, प्रगटतं. शब्दानं जाणल्या जाणार नाही, शब्द प्रमाणानं कळणार नाही, अशी कुठली वस्तू आहे जगदापांती पसाऱ्यामध्ये? ते एक सुद्धा नाही, असं त्याचं न देऊन उत्तर दिलेलं आहे. आणि विधी आणि निषेधाच्या आज सांगितलं आजच्या उभीत की विधी आणि निषेधाच्या त्याच्या वाटा आहेत, मार्ग येत, अनेक प्रकारची जे काय प्रवृत्ती आहेत, मनाचे भाव आहेत, तर त्याच्यात विधी काय निषेध काय, त्या अनेक जाणाऱ्या प्रवृत्त्या, अनेक जाणाऱ्या वाटामध्ये विहित मार्ग कोणचा, निश्चित कोणचा, विहित कार्य कोणचं, निषेध कोणचं, वैद्य काय, अवैद्य काय आहे, हे दाखवून देणारा तो देवता आहे. मशाल जी आहे, प्रकाश झोत हातात असणारा एक व्यक्ती आहे, देवता आहे. आणि बंधन आणि मोक्ष ह्या अनादी काळाच्या वादविवादात किंवा भांडणामध्ये हात, भांडणात सुरुवातीपासून हात आहे. आणि भांडणं मिटवायसाठी, यजमान म्हणून भांडणं मिटायसाठी शिष्टाचार म्हणून त्यामध्ये शिष्टाई करणारा शिष्टू, कळीकट आणि शिष्टू, कळीकटातला शिष्टू म्हणजे कळ लावणारा बी हाच आहे आणि शिष्टाई करून तो वादविवाद मिटणारा हाच आहे. बंद मोक्षाचं जे कळीकट आहे, आणि त्या कळीकाठामध्ये शिष्टाईपणा आहे, तो हाच आहे. असा आहे शब्द. आणि असा आहे हा शब्दाचा व्यवहार. शब्द अगोदरच सांगून गेलीत की
येणे एके गुणी आकाश आंबर तू याच्यातच सर्व आलेलं आहे. कारण आकाशाला आकाश पण यानं दिलंय. तर मग अवकाशात ह्या ब्रह्मांडात जे काही आहे ते याच्या माघारी नाही, याच्या कक्षेतलंच कार्य आहे ते सर्व. मग विधी निषेध असल, बंद मोक्षाची कळकट असल, किंवा काही मोजून टाकणं असल, हे सर्व प्रकाशन करणं, प्रकाशित करणं, उजेडात आणणं, हाच मशालजी, हाच प्रकाश झोत आहे, हाच बॅटरी, हाच दिवटा आहे. दिवटा बॅटरी एकच आहे ती. कारण मागच्या वहीत आपण पाहिलेले की येणे एके गुणी आकाश अंबरतो. अहो एवढं मोठं आकाश आहे, सर्वाला आधी आकाशाचंच भान आहे, पण तरी भान असून अभान होतंय. म्हणून आकाशाला देखील लक्षात आणून देणारा हा शब्द आहे. म्हणून शब्दानच जास्त आकाश लक्षात येते. कारण आकाश नाकानं लक्षात येत नाही प्रमाणापैकी, आकाश जिव्हेनं लक्षात येत नाही, आकाश डोळ्यानं नजरेत भरत नाही, लक्षात येत नाही, आकाश त्वचेनं स्पर्श होऊन कळत नाही. हे चार इंद्रिय आकाशाच्या बाबतीत ठोकलेत. आकाश कानानं म्हणजे शब्दानच कळत आहे, आणि शब्द प्रमाणानच कळत आहे. कारण आकाश शब्द म्हटल्यावरच आकाशाकार वृत्ती होऊन आकाशाचं भान होते. कारण आकाश समोर, पाठीमोर, खाली, वर व्यापक, सापेक्षित रूपानं व्यापक असल्यामुळे नजरेत भरत नाही. एक तो सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे, आणि बाकीचा सर्व व्यवहार स्थूल आहे. मग स्थूलच ध्यानात येते. बाकीचं जे काही स्थूल आकाश तर तसं स्वरूपानं स्थूलच आहे, पण याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, एकापेक्षा एक सूक्ष्म आहे. म्हणून सूक्ष्म आणि व्यापक असल्यामुळं त्याच्यात सर्व व्यवहार होतो, पण ते लक्षात येत नाही. ही तर मजा आहे. त्याच्यात सर्व व्यवहार होतो आणि ते लक्षात येत नाही, नसतं येत. कारण लक्षात येण्यासाठी परिच्छिन्नता लागते, लक्षात येण्यासाठी व्यवहार लागतो, लक्षात येण्यासाठी विशेषता लागते. विशेषता, परिच्छिन्नता आणि व्यवहार, हालचाल, हे जास्त लक्षात घेते, लक्षात देत असतात. जे गौण असते, जे खंडित असतं ते जास्त लक्षात येत असत. जे मुख्य असते, जे व्यापक असते, जे सूक्ष्म असते, आणि जे व्यवहाराच्या पलीकडले ते लक्षात येत नाही. तसं या चार भूताच्या मानानं आकाश व्यवहाराच्या पलीकडले. आकाशात व्यवहार होतो, आकाशातला व्यवहार होत नाही जास्त. आकाश देता घेता येत नाही, आणता नेता येत नाही, खरेदी विक्री करता येत नाही आकाशाची. आकाशापासून खालच्याची सर्वांची करता येते, पृथ्वीची, पाण्याची, अग्नीची, वाऱ्याची, आकाशाची नाही. हे सर्व नेता आणता येते चार भूत, आकाश नेता आणता येत नाही, देता घेता येत नाही. म्हणून ते नजरेत भरत नाही, म्हणून व्यवहारात ते विशेषत्वानं पुढे येत नाही आकाश. म्हणून शब्द प्रमाणानच ते कळते. जेव्हा आपण आकाश, नभ, गगन, व्योम, ख असे शब्द ऐकतो, पोकळी, देश, अवकाश,
त्या वेळेलाच आकाशाचं भान होत. म्हणून शब्द प्रमाणानच आकाशाला आकाशत्व दिलंय. नाही तर आकाश इतर इंद्रियानं त्याच्यात व्यवहार होतो रोज, पण तरी बी लक्षात येत नाही, व्यापकतेमुळं, सूक्ष्मतेमुळं, त्याच्या अव्यवहार्यतेमुळं, त्याच्या अव्यवहार्यतेमुळं, व्यवहारापासून ते दूर आहे. त्याच्यात व्यवहार होतो, त्याचा व्यवहार होत नाही. इंद्रियानं त्याचा व्यवहार होत नाही, त्याच्यात व्यवहार होतो. आता असं तर ह्याच लक्षणामुळे परमात्मा लक्षात येत नाही. हेच लक्ष नाही, जसं आकाशाचं लक्ष नाही. स्थूल असून आकाशाचं असं लक्षण असल्यामुळं आकाश जसं लक्षात येत नाही शब्दाशिवाय, तसाच परमात्मा शब्दाशिवाय लक्षात येत नाही. असंच हीच गत आहे ती. हे स्थूलतेत पाहिलं तसं सूक्ष्मतेत परमात्मा आहे. हे स्थूलतेत आकाश लक्षात येत नाही, सूक्ष्मतेत परमात्मा लक्षात येत नाही. कारण बाकीच्याची व्यवहार होतो, प्राणाचा व्यवहार होतो सूक्ष्म असून, मनाचा व्यवहार होतो, बुद्धीचा व्यवहार होतो, चित्ताचा व्यवहार होतो, अहंकाराचा व्यवहार होतो, इंद्रियाचा व्यवहार होतो. म्हणून इंद्रिय लक्षात येतात सूक्ष्म असून. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याच्या हालचाली व्यवहार आहे, सूक्ष्म आहे ते, पण सूक्ष्म व्यवहार आहे चालू आहे यांचा. व्यवहारामुळे त्यांची विशिष्टता, त्यांची स्पष्टता होती, विशिष्टतेनं स्पष्टता होती, विशेषतेनं स्पष्टता होती, विशिष्टता, विशेषता, व्यवहार्यतेनं स्पष्टता होती. परमात्मा विशेष नाही, परमात्मा विशिष्ट नाही, परमात्मा व्यवहार नाही. म्हणून परमात्म्याची तशी स्पष्टता होत नाही, सहजतेनं तशी स्पष्टता होत नाही. सहज आहे परमात्मा, तर सहज आहे, पण हे असं असं ते विशिष्ट आहेत. म्हणून असहजच पुढे येत असते, जे सहज आहे ते नसतं लक्षात. तुम्हाला सांगतो, रोड न चालताना पाटी आली, वृक्ष आला तर कळतो, आकाश असतेच कळत नाही. गाडी चालणारा नेहमी अनुभव. पाटी आली, कोणची पाटी? बोर्ड आला, वृक्ष आला, डोंगर आला, ढग आले, विमान आलं. कारण आलं न गेलं, आकाश आलं नाही गेलं नाही आहे. होय तो आधीची आहे, तरी काय की जी बुद्धी त्याची नव्हे. आकाश आलं नाही गेलं नाही, येतही जातही ती नजरेत भरतय. कारण येतही जातय ते खंडित असतंय, ते विशिष्ट असतंय, ते विशेष असतंय, परिच्छिन्न, येणार जाणार. जे राहणारही ते लक्षात येत नसते, जे असणारही ते लक्षात येत नसते, जे आहे ते लक्षात येत नसते. मग त्या गाडीमध्ये जर कोणी आकाश म्हणलं तर मग आकाश लक्षात येते. जर आकाश कोणी नाही म्हणलं तर आकाशच असतंय, पण लक्षात येत नसते. आकाश म्हणण्या वाचून आकाश लक्षात येणारा विरळा असतो. विरळा आयसा कोणी, तो का त्याशी लोटांगणी. धार म्हणावं लागत नाही, धार आले ती त्याच्या येण्यानंच ते विशेषत्वानं लक्षात आणून येते, नजरेत भरते, येण्या जाण्यानं, हालचालीनं, व्यवहारानं. म्हणून शुद्र गोष्टी जास्त लक्षात येत असतात, ज्ञानातल्या गोष्टी, त्या शुद्र गोष्टी असतात त्या जास्त नजरेत भरत असतात, शुद्र गोष्टी.
ज्या उच्च आणि श्रेष्ठ असतात त्या लवकर नजरेत भरत नसतात. उच्च आणि श्रेष्ठ गोष्टी आकर्षित करीत नसतात, सहज गोष्टी आकर्षित करीत नसतात. आकर्षण करणारी ही माया आहे. परमात्मा आकर्षण करीत नाही, आकर्षित करीत नाही, आहे तो. कारण तो कुंकड बी तुम्ही पहा आहे, माया कुंकड बी नाही, कुठं आहे कुठे नाही. म्हणून मायेचा व्यवहार आहे, मायेचं नामरूप आहे, मायेची आकृत्या आहेत, मायेचं येणं जाणे, मायेची उठा ठेवी, मायेचा उत्पत्ती स्थिती नाश आहे मायावी पदार्थाचा. म्हणून ती नजरेत भरतीत. जशी चार भूत नजरेत भरतीत, आकाश नजरेत भरत नाही. म्हणून बलोत्तर प्रमाणाचा प्रयोग केला तरच ती नजरेत भरते. जसं आकाश तसाच परमात्मा बलोत्तर प्रमाणानं, बलवान परमानानं, निशब्द प्रमाणे. म्हणून येणे एके गुणी आकाश आकाशात आंबरत्व, आणि येणे एके गुणी परमात्म्या परमात्म्याचं प्रमाणत्व. म्हणून शब्द प्रमाण. म्हणून यानं जर आकाशाला आकाश पण दिलं, परमात्म्याला परमात्मा स्वरूपाची प्रमा करून दिली, असा हा शब्द आहे. हे दोन मोठाले काम लक्षात आले, तर इतर काम तर सहज आहेत. त्यानं विधी निषेधाच्या वाटा दाविता हाची दिवटा दिवटा आहे. कर्म प्रवर्तित विधी आणि निषेध दाखवून देणारा हाच आहे. उपासना प्रवर्तित बहिर्मुक्ता आणि अंतर्मुक्ता दाखवून देणारा हाच आहे. योग प्रवृत्ती स्थिरता आणि चंचलता दाखवून देणारा हाच आहे. म्हणजेच निरोध आणि अनिरोध दाखवून देणारा हाच आहे. सांख्य प्रवर्तित आत्मा आणि अनात्म, पुरुष आणि प्रकृती, सत्संग आणि असंग दाखवून देणारा हाच आहे. आणि ज्ञान वेदांत उपनिषद या निवृत्तीत अव्यक्त निराकार अव्यवहारी अद्वै दाखवून देणारा हाच आहे. जगत मिथ्यात्व दाखवून देणारा हाच आहे. अध्यास दाखवून देणारा हाच आहे. एकमेवा अद्वितीय दाखवून देणारा हाच आहे. न्यायवैशेषिक प्रवृत्तीमध्ये अनुरेणू दाखवून देणारा हाच आहे. म्हणजे आणि खालच्यातली खालच्या लोकात भ्रांती दाखवून देणारा, देहाध्यास दाखवून देणारा हाच आहे. चार वाकाला पुण्य प्रवृत्ती हाच आहे, पाप प्रवृत्ती बोलणारा हाच आहे. पामरापासून तर जीवनमुक्तापर्यंत सर्व प्रकारचे जे काही वाद आहेत, मार्ग आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत, मत आहेत, ख्याती आहेत, तर हाच आहे त्याच्यात. म्हणून महाराज इथं विधी निषेधापासून सुरुवात करतात. हाच दिवटा आहे विधी निषेधाचा.
आणि बंद मोक्ष कळी काटाचा शिष्ट बी हाच आहे. म्हणजे कर्म प्रवृत्तीपासून चालू करून बंद मोक्ष कळी काटा शिष्ट हाची म्हणजे ज्ञान प्रवृत्तीपर्यंत, ज्ञान होण्यापर्यंत, मोक्ष होण्यापर्यंत हाच आहे. पापा पुण्याच्या व्यवहारापासून बंद मोक्षाच्या व्यवहारापर्यंत सर्व चालीमधली याच्यात ही शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. ही लोक प्रवृत्ती जी आहे, अशास्त्रीय प्रवृत्ती, याच्यात देहाचं हे काय सांगायचं हे तर माहितीच आहे आपल्याला, कॉल चाललेला आहे. पण विधीपासून शास्त्र प्रवृत्ती चालू होते तर मोक्षापर्यंत ती शास्त्र प्रवृत्ती असते. हे बोलणं विशेषत्व नसतं, हे बोलणं महत्वाचं असतं, हे बोलणं मार्गदर्शक असतं, दिवट्यासारखं कामाचं असतंय. लोक नाही बोलले तर चालतंय म्हणून आपणच म्हटलेले त्याला, पण हे बोलले पाहिजे. विधीपासून तर मोक्षापर्यंत जे बोलणारे बोलकी ते बोलले पाहिजे. ते बोलणं सर्वांच्या कामात येईल म्हणून त्या बोलण्याचं महाराजांना दखल घेतली ज्ञानोबा. शास्त्रीय बोलणं, आचार्यांचं बोलणं, सर्वज्ञांचं बोलणं, मार्गदर्शक बोलणं, दिवटा असलेलं बोलणं, हाच येतो. विधी निषेधाच्या वाटा दाविता हा दिवटा, बंद मोक्ष कळी काटा शिष्टो हाची. विधी निषेधाचा मार्ग दाखविणारा हाच मशाल जी आहे, मशाल धारण करणारा. मशाल म्हणजे तेज, प्रकाश आणि त्याचा धारक. तसा शब्द हा शब्दाच्या अर्थ ज्ञानाचा धारक आहे. मशाल जी, तसा हा बोध जी आहे. बंध आणि मोक्ष या उभयतामध्ये कलह निर्माण करणारा हाच नारदासारखा शिष्ट आहे. म्हणजे विधी आणि निषेधामध्ये काय वैद्य, काय अवैद्य, काय योग्य, काय अयोग्य, काय आचरणीय, काय अनाचरणीय आहे. निषेध म्हणजे अनाचरणीय, जे आचरण करू नये, जे वागू नये, जे करू नये असं यानं नाव दिलं त्याला, त्या अनाचरणीय. आता अनाचरणीय आचार करीत असला तर तो निषेध करायला लागला, ते विहित नाही. ते कारण आचरू नाही असं सांगितलंय, आचरता येत नाही असं नाही. जशी आई माती खाऊ नये असं सांगते, खाता येत नसते अशी नाही, खाता येते, बरेच बाळ खातेत, पण आईच्या मुखातून खाऊ नाही असं त्याच्याबद्दलच ऐकलेलं आहे. खाऊ नाही म्हणजे तो त्याला खाऊ, मातीला खाऊ नाही, ती खाची वस्तू नाही, खाऊ नाही. खाऊ हा आहे, हा प्लेटात द्यायला हा खाऊ आहे. आणि खाली जी माती आहे सभोवताली ती भर भक्कम आहे. खाऊ थोडा असतो, माती जास्त असते. खाऊ आणावा लागतो विकत, माती उपलब्ध असते. ध्यानात घ्या गोष्ट, माती खाला सोपी, कारण हे तुम्ही खाल्ली, विकत आणायचं काम नाही, धुंडायचं काम नाही. पण ती खाऊ नये अशी मातीची जशी आज्ञा आहे, मातेचा जसा इशारा आहे, त्याप्रमाणे श्रुती माऊलीचा इशारा आहे की हे नाही, हे निषेध आहे. नाही तर माती खायला सोपी, स्वस्त म्हणजे फुकट आहे, उपलब्ध आहे, नेहमी आहे पुढं. हातात समोर मातीच आहे, जिथं हात लावला तिथं माती, पण खाऊ नाही अशी जशी आईच्या आज्ञा आहे.
आणि त्याच्यात पुढं कल्याण आहे. आता जरी बरं वाटत असलं, मजा वाटत असली, तर परिणाम तिचा वाईट आहे. म्हणून परिणाम बालकाला कळत नसतो, तो आईला कळतो. म्हणून बालकानं आईचं ऐकावं, कारण बालक आईच असते. आई त्याचं सर्व करीत असते. म्हणून बालकानं निश्चित व्यवहार करू नये. जसं आपण घराण्यातलं सांगायचं तसंच आहे. तसंच जीवानं श्रुती माऊलीचं ऐकावं, वेदाचं शास्त्राचं ऐकावं, आचार्याचं ऐकावं, संतांचं ऐकावं. संतांच्या माघारी किंवा त्यांच्या बोलण्याच्या विरुद्ध काही करण्यात मजा वाटत असते. निषिद्ध काम करण्यात मजा वाटत असते. लेकराला माती खाताना मस्त हौस वाटते. पण पुढे त्याचा परिणाम वाईट असतो. आणि परिणामाकडे पाहून ते निषेध सांगितलेले. नाही तर खाला आईला काही पैसे लागतात, आता जास्त खर्च वाढतो असं नाही. परिणामाकडे पाहून बोलत असते शहाणे. प्रत्यक्षाकडे पाहून व्यवहार करीत असते ते वेळी. परिणाम पाहायला पाहिजे. व्यसन करताना परिणाम पाहत नाही तो, आताची मजा पाहतो. आताची मजा आणि पुढचा परिणाम, या दोन्हीची तुलना करून पहा. व्यसन करणाऱ्यानं तसंच निषेध कर्म करणाऱ्यानं आताची मजा आणि पुढचा परिणाम. मांस खाता हाऊस करी, जोडून वैरी ठेवीला हा परिणाम दाखिला महाराजांनो. विषयाचे सुख ठेवा ते गोड. ते आताच हाऊस पाहिली, आताच मजा पाहिली. पण पुढे अवघड यमदंड, पुढचं पाहिलं का? टके करिता की आताची मजा पाहिली, पण पुढे आहे पुसता. पुढचा परिणाम पाहिला का? ध्यानातल्या गोष्टी. म्हणून आता सण पुढचं याचा ताळा जो करून पाहतो त्याला शहाणा म्हणावं. आता तर आपल्याला दिसते, पुढचं नजरीवाल्याला दिसत असतंय. हे लक्षात घ्या जरा. माती आणि मातीचं भक्षण, मातीच्या भक्षणापासून होणारा चवीचं सुख हे बाळाला दिसतंय. बाळाला पुढचं पोट वाढणार आहे, पोटात वेगवेगळे विकार होणार आहेत, हे दिसत नाही. त्याच्यापासून काय इन्फेक्शन होणार आहे हे दिसत नाही. ते दिसल्यावर ती बाळ कसं, आणि ते खाऊ नको नाही म्हणणारी माता कशी. मग प्रत्येकच माता खाऊ नको असं म्हणत असते. ध्यानात घ्या. आणि काही बाळ स्वाभाविक खात असतात, म्हणून निश्चित करीत असते. म्हणून श्रुती मातेनं निषेध म्हणून सांगितलेले. म्हणून शास्त्र म्हणेन ते सांडावे असं ज्ञानोबा नाही म्हणते. कारण शास्त्र सर्वज्ञ असते, शास्त्राला पुढचं दिसत असते. जीवाला आताच वर्तमानातले दिसत असते. तिथं जसा आगीचा उजेड जागेवर दाखवित असतो त्याच्या पायापाशी, समोरची वाट दिसत नसते आग्याला, काजव्याला वाट दिसतच नसते त्याच्या उजाडानं. काजव्याला त्याच्या उजाडानं वाटच दिसत नसते. त्याचा उजेड वाट दाखविणारा नसतो, कारण त्याचा उजेड त्याचीच पडछाया त्याच्या वाटाला आडी येत असते. कारण काजव्याचा उजेड माग असतो, क्षणिक थोडा असून मागून असतो, आणि त्याच अंग त्याचा मार्ग दाखवायला अडचण करीत असते. ही काजव्याची
म्हणजे वाईट परिस्थिती. तसाच आपलाच अहंकार, आपलंच अज्ञान आपल्याला मार्गदर्शन व्हायला अडचण येत असतो. कुठे बी गुरुपाशी शिष्याला अहंकारच आडो येत असतो, त्याचा भ्रम, त्याचं अज्ञानच आडो येत असत. त्यातच असतं, त्यातच अंग त्याला आडो येत असते. ते ज्ञानाची ज्ञान आड होऊन टाकी. त्याचा अहंकार, त्याचा भ्रम, त्याचा जाणतेपणा, त्याचा मोठेपणा, त्याचा नावलौकिकच त्याला आडो येत असतो. इथे कोणाची काय केली, ज्याची त्याने आहित केली. आग्याच अंगच आग्याला वाट दाखायला आडो येत असते, त्याचा उजेडानं. आणि त्याचा उजेड त्याला दाखवीन असं इतक्या पावरचा नसतो बी. म्हणून तस आग्यानं प्रकाशानं चालावं, दुसऱ्या प्रकाशानं चालावं. त्यावेळेला चंद्राचा किंवा कोणता उजेड असतो दुसरा, त्यानं पाहावा, स्वतःचा उजेड त्याला कामी येत नाही. पौर्णिमेच्या चंद्राचा याचा उजेड असला त्याचा उपयोग करा. त्याप्रमाणे जीवानं शास्त्रदृष्टीचा उपयोग करावा. पण शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हित रण मानावी. ही शास्त्रप्रमाणे, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, वेदशास्त्राच्या प्रमाणानं, श्रुतीच्या वचनानं जे सांगितलंय, जे सिद्ध आहे, जे सिद्ध केलंय, तेच त्याची सिद्धी झाली पाहिजे. एक नारायण सारजप, एक नारायण. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचं वचन काय सांगतंय? एक नारायण. एक नाम हरिन द्वैत नाम दुरी, एक तत्व नाम. हे वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन सांगतात. एक नारायण सारे, एक नारायण सारे. आणि तो जप, त्याच्याकडे टक लाव, त्याच्याकडे दृष्टी कर, त्याच्याकडे जप धर, जशी मांजर जप धरती. त्याला मिळव, त्याला पकड. सारे, एकाला साराला जे वेदानं शास्त्रानं सांगितले, श्रुतीनं जे प्रमाणभूत केले प्रमाण आहे, त्याला त्या प्रमायाला प्रमाण करतो, त्याची प्रमा करून घे. त्याचं ध्यान कर, त्याचा जप कर, त्याच स्मृती करून घे, त्याचं ज्ञान करून घे. ते प्रमेयाची प्रमा झाली पाहिजे. त्या ध्येयाचं ध्यान झालं पाहिजे, त्या ज्ञानाचं ज्ञान झालं पाहिजे, त्या जाप्याचा जप झाला पाहिजे. त्या पूज्याची पूजा झाली पाहिजे, त्या शव्याची सेवा झाली पाहिजे. पाहम्या अँगल न बोलताय की ते एक नारायण सार जप, हरिपाठी म्हणून जप म्हटले तिथं. अमृत अनुभव, त्याचा अनुभव घे. असं म्हणावं लागलं. योग्याला त्याचं ध्यान कर असं म्हणावं लागलं. कर्मठाला ते अनुसार असं म्हणावं लागलं. उपासाला त्याची सेवा कर, ते उपास्य, त्याची उपासना कर असं म्हणावं लागलं. मार्ग बदलला की शब्द बदलो, तो पण एकच असतं. ते कोणी सेवा धर्म असला तर त्याची सेवा कर, ते सेव्य असं म्हणू लागलं. त्याची पूजा कर. ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, पहा असं म्हटले. पुढचे ऐकणारे बदलले की शब्द बदलतात, पण अर्थ तोच असतो. म्हणून आतापासून तर इथेपर्यंत शब्द हा दाखविणारा, शिष्टाई करणारा असा आहे.
असं माऊली इथं म्हणतात, किंवा गुरुजी इथं, किंवा अर्थ त्याचा असा होतो त्या ओवीचा, असं अर्थकारानं अर्थ केलेला आहे. आता गुरुजी म्हणतात, विधी वाट दाखविणारा शब्द हा दिवठा, म्हणजे हा विधी आहे, हा निषेध आहे, असे सांगणारा शब्द आहे. स्पष्ट सांगणारा असा शब्द दाखवून देणारा. करा असे जे सांगतो तो विधी असतो. शास्त्रकारानं, श्रुतीनं करा असं जे सांगितलेलं आहे तर तो विधी. वेदानं सांगितलं म्हणून विधी, वेद विधी. तुका म्हणे आम्ही विधीचे जरी ते जे वैद्य काय ते सांगणारे. वैद्य म्हणजे योग्य, करण्यायोग्य, जे करायला मोकळीक दिलेली, जे करावं म्हणून सांगितलेलं, जे वैद्य आहे. आणि अवैद्य बी सांगितलेले की करू नका. जसे खाऊ खा, अन्न खा, भात दही भात डाळ भात खा, आणि माती खाऊ नको, काळी कचरा खाऊ नको. असं कसं सांगितलेलं. चुलीतला विस्तू घेऊ नको. हे खेळणं खेळणं घे, चोकणं चोक, हा खुळखुळा घे. हे नको ते घे. इथं नको बसू तिथं बस, इकडे जाऊ नको तिकडे ये. हा विधिनिषेधच हे आईनं सांगितलेला मुलाला. आणि मुलाला आईनं सांगितलेलंच प्रमाण असावं. कारण आई त्याचं सर्वस्व आहे. आई त्याचं हित करणार आहे. आई तापासून काढी ती, हित देऊनी वाढवी ती, ही आई आहे. माऊली श्रुती पुरवती नाही जगा. म्हणून आईचं ऐकणारा बालक जसा बिनचूक होत असतो, मोठा होत असतो, धष्टपुष्ट होत असतो, आरोग्यवान होत असतो, बलशाली होत असतो, बुद्धिवान होत असतो, निधडा होत असतो, शूरवीर होत असतो, प्रख्यात होत असतो, एक चांगला पुरुष, सर्व गुण संपन्न पुरुष, आईचा ऐकणारा. आणि वेद बाहे लंड, पहा जणू त्याची तोंड, त्याची काळी तोंड तिन्ही लोक असा काहीतरी अभंग. म्हणून तसा होता जो आईच ऐकत नाही तो रोगी होतो, होणारच. तो अपंग होतो, तो कशात हात घालीन काही करीन, तो टिकत नाही, आणि टिकला तर दुष्ट होतो. विकृत होतो. आईच ना ऐकणारा चोर जार व्यसनी, आणि जगात जी वाईट माणसं दिसली ती आईची ना ऐकलेली. या अवगुणी, व्यसनी, वाईट दुष्ट, अनाचारी, चोर जार खुनी, बैमानी खोटारडी, लहानपणी ज्याने आईचं ऐकलं नाही, आईची आज्ञा अवहेलना केलेली, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, हे अपंग झाली, बहिरा झालो नरदेहत, विकलांग. आणि हीच राक्षसी प्रवृत्ती वाढते, हीच निश्चित वागणार आहेत. आईचं नाही ऐकणारे श्रुतीच ऐकत नाहीत, शास्त्राचं ऐकत नाहीत. कारण आईच आहे, बालक दृष्टीनं ती आई. नंतर पुढे गेला की गुरु आई, गुरुजी आई. व्यवहारात ऐकत चालाव. आई काही एक आहे का? काल परत आई बदलत असते. बालकपणातली आई, किशोरपणातली आई, तरुणपणातली आई, म्हातारपणातली आई, माया बदलत असतात. क्रमानं सांगतो देह दृष्टीने ही आई आहे जन्म देणारी.
नंतर पुढे गेलं तर विद्या आई, शास्त्र आई, ईश्वर आई आणि सद्गुरू आई, ह्या 4 आया मुख्य आहेत. जन्मदात्री आई, विद्यादात्री आई, पालन पोषण करणारी, करुणा प्रदान करणारी आई, विठ्ठल आई, गुरु, देव माऊली, ईश्वर माऊली आणि शेवटी गुरु माऊली. ह्या आया आहेत. त्या एका एका आईचं जर आपण अवहेलना करतो, पुढे जातो, दूर जातो त्याच्यापासून, तर मग भटकत असतो. म्हणून हा, आणि सांगायचं तात्पर्य, ह्या 4ही आईच्या मुखातून आलेला जो शब्द आहे तो देवठा आहे. त्या त्या वेळेला, त्या त्या काळात, त्या त्या परिस्थितीत, त्या त्या योग्यतेचा. म्हणून त्या 4ही आयाची अवहेलना झाली नाही पाहिजे, सेवा झाली पाहिजे. 4ही आईचा पुत्र सुपुत्र झाला पाहिजे. म्हणून विधी निषेधाची वाट दाखवणारा शब्द हा देवठा, म्हणजे हा विधी आहे, हा निषेध आहे असं सांगणारा शब्द हा काय आहे, तर शब्द हा सांगणार आहे. करा असे म्हणून जो सांगतो तो विधी, करू नका असे जे सांगतो तो निषेध असतो. शब्द ज्याला निषेध म्हणतो त्या वाटेला कधी जाऊ नये, गेला तर त्याला दुःखच होईल, दुःखच होईल. आणि शब्द ज्याला विधी म्हणतो त्या वाटेला गेला तर सुखच होईल. म्हणून सुख दुःख ही विधी निषेधाची फल आहेत. सुख दुःख म्हणजे अनुकूलता प्रतिकूलता, आणि अनुकूलता प्रतिकूलता काय असते? पोषक दोषक काय असते? धर्म अधर्म, अधर्म दोषक आहे, धर्म पोषक आहे. आणि विधीनं होतो तो धर्म, निषेधानं होतो तो अधर्म. म्हणून विधी निषेधच धर्माधर्म आहेत, आणि धर्माधर्मच पोषक दोषक असते. आणि पोषक दोषकच अनुकूल प्रतिकूल असते, आणि अनुकूल प्रतिकूलच सुख दुःख असतं, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आपल्याला सुख अपेक्षित असते, पण विधी अपेक्षित नसतो. आणि विधी सुख होऊन येत असतो. निषेध करताना गोड वाटतंय, विषयाचे सुख इथे वाटे गोड. नियम उल्लंघन करताना गोड वाटत असतंय. नियम उल्लंघन करणं विधी, निषेध निषेध आहे. आणि नियमानं चालणं विधी, रस्त्यानं चालणं विधी, आणि रस्ता सोडून आडमार्गानं चालणं मग काटे मोडत असते. रस्त्यानं चालल्यानं गाव येत असते, आडवाटानं चालल्यानं गाव येत नसतंय, आणि अडचणी येत असतात. म्हणून मार्गाधारी वर्तावी. घरात शिरावी दाराची इसवी, भिंती सवी डोई घेऊ नये. म्हणून विधी सुख होऊन येत असतो, आणि निषेधच दुःख होऊन पुढे येत असतो. हे किती स्पष्ट सत्य आहे. म्हणून अर्थात सुख दुःख हे विधी निषेधाची कार्य आहेत, व विधी निषेध दाखवणारा शब्द हा देवटा आहे. सुख दुःख हे विधी निषेधाचे कार्य आहेत. विधी निषेधापासून झालेली निष्पत्ती, विधी निषेधाचा परिपाक आहे. विधीचा किंवा निषेधाचा परिपाक आहे सुख किंवा दुःख. प्रतिफलन आहे, प्रतिबिंब आहे. विधी निषेध आहे बीज आहे, आणि सुख दुःख हे त्याचे फळ आहेत. बीज तैसे फळ, वरी आले अमंगळ तो कोबराय म्हणतात. हे नास्तिकाने शिकावे. हे जे विधी निषेध आहेत हे नास्तिकाने शिकावे. नास्तिक वेद मानित नाहीत, म्हणून ते शिकत नाहीत. देवाला न मानणारे तर देवाला न मानले तर चालेल, पण वेद मानित जा. म्हणून पहा, वैदिक धर्मात, हिंदू धर्मात देवाला न मानणाऱ्याला नास्तिक म्हणत नाहीत, वेदाला न मानणार. कारण वेद देवटा आहे, वेद मार्गदर्शक आहे.
म्हणून वेद मानित जा. पूर्वमीमांसक देव मानित नाहीत, ध्यानात घ्या. पण वेद मानतात, कारण वेद आता आपल्या समोर आहे. वेद आपल्याला बोलायला लागलेला आहे. आपल्यासाठी आता वेद आहे. जसं बालक रांगायला लागलं तेव्हा त्यासाठी आई. पुढचे ध्येय धोरण काही म्हणून नाही, त्यांना आईचं प्रमाण माना. कारण त्याचं सर्वस्व आई. आता लालन पालन करणारी, त्याला मोठं करणारी, त्याला वाढविणारी, त्याला संस्कार देणारी काही प्रमाण असा होता. सर्व पुढचं होईल त्याचं आईचं ऐकल्यावर. त्यानं बाकीचं काही नाही मानलं तरी ते आईचं ऐकावं. कसं वेदाचं ऐकावं, मग बाकीचं सर्व याचा सांग होत असते. ईश्वराला नाही म्हणलं जमतंय, कारण वेदाला मानणारा ईश्वराकडेच जात असतो, वेदाला मानणारा परमात्म्याकडेच जात असतो, वेदाला मानणारा योग्यच होत असते. त्यातून तसं आईला मानणारच योग्य होते. शिवरायानं आईचं ऐकलं, योग्य पुरुष जाणता राजा झाली. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. माऊली जगा, बरोबर आहे. हेच ऐकलं. म्हणून वेद मानित जा म्हणतात. म्हणून वेदाचं ऐकलं पाहिजे. विश्वर नाही म्हणला जमतं, पण वेदाचं ऐका. तुम्ही कोण आहेत, कसे आहेत, हे काहीच पाहू नका, वेदाचं ऐका. म्हणून वेद मानित जा. मग इथं आपल्याला त्यांनी एक उदाहरण दिले की पूर्वमीमांसक हे जे जैमिनी हे विश्वराला मानित नाही, ईश मान्य शास्त्र नाही त्यांचं. ईश्वराला तर सांख्य बी मानित नाहीत, पण तरी ते आस्तिक शास्त्रकार आहेत. म्हणून पूर्वमीमांसक देव मानित नाहीत, पण वेद मानतात, म्हणून ते आस्तिक म्हणवले जातात. वेद मान्य पाहिजे. म्हणून वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. जगात विधी निषेध आहेत, पण मानित नाहीत. विधी निषेध आहेत, सांगितलेले, सांगून ठेवलेले, लिहून ठेवलेले, पण मानित नाहीत. पाट्या असतात वाटानं की इकडं वाळा, हे इतके किलोमीटर राहिलं, पुढे गतिरोधक आहे, पुढे शाळा आहे, पुढे पूल आहे, पुढे वळण आहे, पुढे धोक्याचे ठिकाणी पाट्या असतात जागी. पण कोण वाचतं पाट्या? कोणता ड्रायव्हर पाठीचं मार्गदर्शन असं चांगलं बिनचूक घेतो? चला तो धावत्या ढगात जातो. महाराज, एक प्रश्न उपस्थित होतोय पूर्वमीमांसकाच्या बाबतीत. पूर्वमीमांसक देव मानित नाहीत, मग निर्गुण देव मानत नाहीत आणि सगुण देवाची उपासना सांगतात, असं आहे का? नेमकं त्याचा लक्षार्थ कसा आहे? नाही, उपास त्याने अशी पूजा अर्चा काही सांगितलेलीच नाही. या विधी निषेध सांगितलेला आहे. जे जैमिनीचं शास्त्र आहे ना, त्याच्यात फक्त कर्म प्रधान आहे. तुमचं कर्मच तुमचं हित अहित करणारे. कर्मानच गती होते. कर्मच मारते, विश्वर मानित नाही. अच्छा, हा, देवता मानित नाही. कर्म प्रधान आहे. तुम्ही विधीनं तुमचं कर्मच कर्मामुळे जन्म आहे, कर्मामुळे पाप पुण्य आहेत, कर्मामुळे सुख दुःख व्हालीत, कर्माचीच भोग आहे, ती कर्मचक्र आहे. म्हणून कर्मच व्यवस्थित करा. काय बोलायचं कोणाला पण? कोणाला बोलायचं आहे का काय? ठीक आहे, बोला. मीट करायचं राहिलं त्यांचा वाटतं. म्हणून चला आठवून घेऊ आपण. म्हणून ते आस्तिक मानवले जातात. जगात विधी निषेध आहेत, पण मानित नाहीत. विधी निषेधाचे फल सुख दुःख मात्र सर्वांना मानावीच लागते, ते न मानून जमत नाही. विधी निषेध नाहीत मानित, पण विधी निषेधाचं पर्यावरण चेंज सिस्टीम सुख दुःखात होते. विधी निषेध ते धर्माधर्म, धर्माधर्म दोषक पोषक, दोषक पोषकच अनुकूल प्रतिकूल, आणि अनुकूल प्रतिकूल ते सुख दुःख.
दोषक पोषक म्हणजे पाप पुण्य. पाप पोषक आहे, आपलं पुण्य पोषक आहे, पाप दोषक आहे, विकार करणार आहे, त्रास देणार आहे. म्हणून विधिनिषेधापासूनच धर्मापासूनच पाप पुण्य, पाप पुण्यापासूनच अनुकूल प्रतिकूलता, अनुकूलते प्रतिकूलतेपासूनच सुख दुःख, असा हा क्रम आहे. आणि हा जर क्रम आहे तर ज्याला सुख पाहिजे त्यानं मग विधी पाळ, सुख सर्वांनाच पाहिजे पण विधी पाळीत नाही सर्व, दुःख कोणालाच नाही पाहिजे पण निषेध केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून विधीने मागली पाहिजे. काही लोक निषेधाने वागतात व सुखाची वाट पाहतात. पहा, गटार डावलायचं, सुगंधाची इच्छा करायची, त्याप्रमाणे झाले. दारू प्याची, दुधाचा परिणामाची इच्छा करायची, पुष्ट धष्ट पुष्ट होईल. कसे मिळणार? नास्तिकाला सुख दुःख होत नाही असे नाही, नास्तिकाला सुख दुःख होत नाही असं नाही, सुख दुःख होते नास्तिकाला. दुःख हे निमूटपणे कोणाचंही भोगावेच लागते. दुःख हे निमूटपणे कोणालाही भोगावेच लागणार. पण नास्तिकाला त्याचे कारण कळत नाही. दुःख आलेलं पुढं निमूटपणानं भोगावंच लागतं कोणाला बी. ज्यानं केलेले त्याला, केले कर्म झाली त्याची भोग आली. पण नास्तिकाला त्याचे कारण कळत नाही की कशामुळे व्हायला, आता जे दुःख आले याचं काय कारण आहे हे नास्तिकाला कळत नाही. कारण नास्तिकानं कार्यकारण भाव त्याचा लावण्यात चुकलेला असतो. नास्तिकाच्या अंगावर दुःख आले नाही तोवरच तो नास्तिक असतो. नास्तिक कोटपर्यंत दुःख अंगावर येत नाही तोपर्यंत, दुःख अंगावर आली की नास्तिकपणात जातो. हे पहा, म्हणून महाराज म्हणतात ना की दुःख अंगावर येत नाही तोपर्यंतच नास्तिकपणा. अनुकूलतेत व्यावहारिक याच्यात सुख असलं, चांगलं चाललेलं असलं तर मग काहीच मानित नसतो तो. पण ज्यावेळेला दुःख अंगावर येईल, म्हणून दुःखी पीडित जे असतात ते मग देव, मग नवस, मग काहीतरी प्रायचित, मग काहीतरी त्याबद्दल ते कृतज्ञ बुद्धी बाळगतात की काहीतरी चुकले आपलं. मग पहा ज्योतिष, पहा वैद्य, पहा कोणी धर्माचारी, पहा कोणी एखादा महाराज, ते काय आपलं झालं, काय करायचं, पंगत घालायची का कोणता देव लागला, काय करू मी. जेव्हा भय वाटत असतं तेव्हा खैरात तिचा सुखाल होत असतो, तेव्हा शिरणी वाटायची, तेव्हा सकवण पाहायचं, तेव्हा ज्योतिष पाहायचा, तेव्हा मग कोणतं कोणतं काय काय शास्त्र पाहायचे, काय करावं आम्ही, ब्राह्मणाकडे जायचं. हे दुःख लागल्यावर, नास्तिकाच्या अंगावर दुःख आले नाही तोवर तो नास्तिक असतो, आणि दुःख अंगावर आली की नास्तिकपणात जातो. म्हणून ध्यानात घ्या एक वर्म आहे की प्रतिकूलतेत नास्तिक व्हा, रोग अंगावर आल्यावर नास्तिक व्हा, म्हातारपण आल्यावर नास्तिकाचा नास्तिकपणा टिकला पाहिजे. तरुणपणात जास्त टक्के नास्तिक असतात तरुण. तरुणपणात बी दारिद्र्य, दुःख, रोग आला की त्याचा नास्तिकपणा टिकत नाही, लगेच आस्तिक बनतात, लगेच मंदिराकडे जातात, अंगोरा लावतात. वाटानं अनुकूल आहे वारा पाणी तोपर्यंत नास्तिक असतात. वावटळी आल्या, वादळ आलं की लगेच राम राम म्हणायला सुरुवात होती. म्हणजे दुःखात हे नास्तिक आहे ना, तर मग दुःखात बी नास्तिक म्हणूनच उभे राहा, रोगात बी नास्तिक म्हणूनच उभा राहा. म्हातारपणाला आता देह शरीर सुटायले तेव्हा बी आस्तिक राहू नका, त्याला खरा नास्तिक म्हणा. घरात कोणी माणूस मेला तेव्हा बी नास्तिकच राहा, मरायला लागले कोणी घरात तेव्हा बी नास्तिकच राहा. कोणालाच हात जोडू नका, कोणालाच
प्रार्थना करू नका. आता कोणता नास्तिक आहे? नास्तिक असतो अनुकूलतेत, व्यवस्थित चालल्यावर नास्तिक. थोडी गडबड झाली की लगेच आस्तिक बनतो तू. म्हणतो नास्तिक नाही, मूर्ख आहे. अनुकूलतेच्या भांडवलाचा फायदा घेतो. प्रतिकूलते ज्याची नास्तिकता टिकते त्याला खरा नास्तिक म्हणाव. ती नास्तिकता नाही, तो अनुकूलतेचा माज आहे. अनुकूलतेचा माज असणं वेगळं आणि नास्तिकच नाही. कोण नास्तिक आहे? मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. नास्तिक असतील पशु पक्षी, ते कशालाच मानित नाहीत. मरताना मानित नाहीत आणि जगताना मानित नाहीत. म्हातारपणी मानित नाहीत आणि रोगात मानित नाहीत. मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. स्वभावतः भावनिक आहेत. भावना आहे इथं, तिकडे भावनाच नाहीत. पण भावना आपल्या अनुकूलतेनं माजट झाल्यात, दिशाहीन झाल्यात. माज येत असतो तो तारुण्याचा, विषय सुखाचा, पैशाचा, शिक्षणाचा, ताकदीचा, बुद्धिकतेचा. आणि तो विधी पाळीत नसतो. मग त्याला नास्तिक म्हणतो आपण. म्हणून दुःख अंगावर आले की नास्तिकपणात जातो. अरे दुःख अंगावर येण्यापूर्वी नास्तिकपणा जावा, म्हणजे तो विधी निषेधाचा विचार करतो. म्हणून दुःख अंगावर न येता नास्तिकपणा राहू नये. ठीक असावं, भावनाशील असावं, विचारवान असावं, योग्याला मारणार असावं, जे समर्पक आहे, जे हिताच आहे, जे कल्याणाचे, जे शांतीचा मार्ग आहे, जे वैद्य, जे ज्ञेय, जे ध्येय, जे योग्य, जे आपल्याला झालेलं मार्गदर्शन आहे, ती स्वीकारणी असावं. दूरदृष्टीनं पहा. म्हणून अरे दुःख अंगावर येण्यापूर्वी, दुःख अंगावर आल्यावर जो आस्तिक झाला तो मूर्ख आहे, आस्तिक नाही. सुख आले की नास्तिक बनतो, दुःख आले की आस्तिक बनतो. पाणी तेरा रंग कायसा. मूर्ख म्हणून आस्तिक बी मूर्ख असतो, दुःख अंगावर आल्यावर आस्तिक बनला म्हणून. नास्तिक बी मूर्ख असतो, सुखात चाललेले सर्व व्यवस्था म्हणून नास्तिक बनल्या. म्हणून तरुणपणातल्या नास्तिकाला महत्व नाही, ते अनुकूलता आहे त्याची. आणि म्हातारपणातल्या तरुणपणातल्या नास्तिकाला महत्व नाही. म्हातारपणी जो आस्तिक झाला त्याला बी महत्व नाही. आता काय करणार? सर्व केलं त्याचं, द्या नास्तिकपणाचं जे काही भांडवल होतं ते राहिलंच नाही त्याच्यापाशी. पण म्हातारपणात आस्तिक खूप सर्वच होत असतात. आस्तिक सर्वच मंदिराकडे जाऊन बसतात म्हातारे, सर्वच पोथी पुराणात सप्त्यात पंक्तीला दिसतात, सर्वच गण लावतात, माळ घालतात. नंतर ते महत्वाचं नाही. शक्ती असल्यावर, बुद्धी असल्यावर, वैभव असल्यावर काय केलं होतं तेव्हा त्याचा उपयोग जास्त झाला असता. आता वाईट झाला असं नाही, चांगलंच आहे, पण आता आणून मारून झाला असतो. आता नाही इलाजानं झालास आस्तिक. इलाजानं आस्तिक व्हायला पाहिजे होतं तरुणपणातच. इलाजानं आस्तिक पाहिजे, नाही इलाजानं झालास. जशी दात पाडल्यावर सुपारी सोडून दिली, रोग आल्यावर बिडी सोडून दिली. म्हणून निषेधाने वागणे फार गोड लागते, म्हणून बहुसंख्य लोक निषेधाने वागतात. असो, मला वाटतं वेळ खूप झालेला आहे. होईल का आपल्याला? याला घ्यायचं वाटून. दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी नाहला, नाहुनी मज आपू आला सर्व भावे. त्याला पश्चाताप झाला, अनुताप झाला, मग तो पश्चातापाने तो दगदवणीकडे येतो. नाही आला, पण तो तरुणपणात नाही ना आला. तो आता पश्चाताप व्हायला, दुःख पळालं म्हणून पश्चाताप झाला त्याला. पश्चातापात झालं, चांगलंच झालं.
तो बी होत नाही काहीला, त्याला झालं तर चांगलं झालं, परंतु खऱ्याच्या मानानं हा खोटारडीपणानं आलेला आहे, दुःख झाल्यामुळे आलेला आहे. दुःख झाल्यावर तर कोणी बी येतं, कोणी बी मार्ग बदलित दुःख झाल्यावर. दुःख कोणाला नकोय, पण हे दुःख का झालं तर त्याच्यात निषेधानं झालं. मनात आश्चर्य पूर्व संचित केली, त्यासारखी फल भोगणे प्राप्त झाली, हे त्याला कळायला पाहिजे. केली कर्म झाली त्याची भोग आली. म्हणून करताना करताना बरं वाटतं ना, इथं करताना त्याला मजा वाटते ना आधी, म्हणून तवाच शहाणपण पाहिजे असं सांगायचंय. म्हणून विधी किंवा वैदिक शास्त्र किंवा वेद तवाच सांगतो, कानाचेरणी हे करू नको. म्हणून जवाची तवा कळणाराला शहाणा म्हणाव. करण्याचा ज्याला पण ज्याचं करणं पश्चातापात पर्यावसन होतंय, त्याला ती वेळा म्हणतात पश्चाताप कशाचं कार्य, चुकल्याचं कार्य, चुकीचं कार्य पश्चाताप. पश्चाताप केव्हा करावा लागतोय, चूक तो झाली होती आधी, त्याच कारण आहे पळणे. ते पहा, अनुताप आणि पश्चाताप दोन आहेत. अनुताप व्हावा, शहाण्याला अनुताप होत असतो, येड्याला पश्चाताप होत असतो. अनुताप वेगळा आहे, पश्चाताप वेगळा आहे. पुढं असा परिणाम होणार नाही म्हणून आता संकल्प करायचा मी असं करणार नाही, याला अनुताप म्हणावं. आणि सर्व होऊन पायड्यावर दुःखात तळताना पश्चाताप करतो की असं नसतं केलं तर बरं झालं असतं, त्याला पश्चाताप म्हणून. पश्चाताप म्हणजे नंतर झालेला ताप, चुकीनंतर झालेला दुःख आणि त्याचा होणारा ताप. आणि अनुताप म्हणजे आधी हे अयोग्य, हे करणार नाही, पुढचं दुःख आता होणं. ध्यानात घ्या, पुढचं दुःख आता होणं की पुढं असं होईल. पुढे हुशार थोर आहे वळसागा, हा अनुताप आहे. आयची दशा येईल पुढे, मग हे मन होईल वेडे, म्हणून चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान हे अनुताप आहे. गोष्ट व्हायच्या आधी कळणं आणि आता मार्ग बदलणं हा अनुताप आहे. आणि गोष्ट होऊन गेल्यावर दुःख करीत बसणं, रडत बसणं हा पश्चाताप आहे. अनु म्हणजे आधी, पश्च म्हणजे नंतर. म्हणून पश्चातापाची कीव येते आपल्याला, कदर करावं त्याची बी, पण पश्चाताप चुकलेल्याचा आहे. म्हणून चुकाच होऊ नये म्हणून वेदाला माना ना, गुरुला माना ना, शास्त्राला सांगा ना, सांप्रदायिक व्हा ना. स्वतः नक्ताकारवर का केला पश्चाताप पडायसारखा? शिकणारी नव्हती का, सांगणारी नव्हती का, शास्त्र नव्हते का, श्रुती नव्हते का, धर्म नव्हता, आई नव्हती घरात का, वडील नव्हती का, कोणी गावात शहाणं नव्हतं सान्निध्यात का, मित्र नव्हता कोणी, कोणाचा तरी सल्ला घेऊन चाला. स्वतः नजर असली तर स्वतःच्या नजरेनं पहा, स्वतः आंधळा असला तर कोणीतरी हात धरून चाला डोळसाचा. तसे शास्त्र डोळस आहेत, सर्वज्ञ आहेत, वेद सर्वज्ञ. म्हणून वेदाला वेद मार्गे मुनी गेली, त्याची मार्गे चालिलो माऊली ना असं म्हणावं. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन माऊली ना असं म्हणावं. चहुवेद जाणं साई शास्त्र कारण सांगतेच नाही माऊलीनं. म्हणून वेद मान्याचा आताच आपण वेदाची कास धरावं, शास्त्राची कास धरावं. आताच आपण संतांची कास धरावं. आपल्याला लय मोठं लय हुशार समजू नये. आपली जी हुशारी असते ती ताकदीच्या जोरावर असते, आरोग्याच्या जोरावर असते, आणि ती ताकद आणि आरोग्य आपण कमीलेलं नसते, ते टिकणार नसते. ते शिक्षण, ती कला, ते पाठांतर किंवा ते आपलं काही स्टेट, स्थावर जंगम मालमत्ता, काही पद प्रतिष्ठा आलेली क्षणभंगूर असते. त्याच्या जोरावर आपण जाऊ नये, स्वतः लय शहाणं लय मोठं मानू नये. वेदाला, शास्त्राला, गुरुला, संतांना, धर्माला शरण जाऊ आणि त्या रीतीने जीवन जगावं, म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही. आता अनुरक्त होऊन, अनुतप्त होऊन जीवन जगावं. जो विधी पाळतो, जो नियम पाळतो, तो अनुरक्त असतो.
पुढं दुःख होणार आहे म्हणून आताच सावध असतो, त्याला अनुरक्त म्हणाव. दुःख झाल्यावर तळमळ करतो, त्याला पश्चाताप म्हणाव. म्हणून आता सावध हो, सावध होई बापा, सावध व्हा. म्हणून सावध जो विधी पाळतो तो सावध असतो. तो विधिवान सावधच असतो. सावध असतो म्हणूनच विधी पाळतो. सावध असतो म्हणूनच कास धरतो. सावध असतो म्हणूनच आश्रयित राहतो कोणाच्या तरी. शिष्य सावध आहे, भक्त सावध आहे, ध्यानात घ्या. कर्मठ सावध आहे. सावध आहे म्हणून त्याच्या मार्गाला लागला तो. हे बेसावध आहेत. जे अभक्त आहेत ते बेसावध आहेत, जे शिष्य नाहीत ते बेसावध आहेत. त्यानं शास्त्राचे कास धरले ते बेसावध आहेत. हायदोस घातला त्यांनी, गोंधळ घालायली ते जीवनात त्यांच्या, आणि दुःखी व्हायला लागले. म्हणून निश्चय असो, मला वाटतं खालचं लांबन आपला विषय, राहू द्या खालचा, उद्या घेऊ. ठीक आहे, ठीक. हा ठीक आहे, वेळ होईल. ठीक आहे, थांबू आपण इथे.